कोण होतीस तू, काय झालीस तूचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे कावेरी आणि सुलक्षणा व्रतासाठी बसलेले असतात. तर मग आता गुरुजी म्हणतात, तुम्ही हे व्रत पूर्ण केलात तर तुमचा मुलगा लवकरच परत येईल, असं म्हणतात ते गुरुजी. तर आता अमृता मात्र, सुलक्षणा मी तुझं व्रत कधीच पूर्ण होऊ नाही देणार असं म्हणते आता अमृता. आणि तो जो घडा असतो ना पाणी भरलेला, जो आणून शंकरावर अभिषेक करायचा असतो, त्याच्यामध्ये आता ती प्लेट्स घालून ठेवते. आणि मग नंतर सुलक्षणा जाऊन तो घडा घ्यायला बघते, तर तिला उचलायलाच येत नाही, कारण त्याचं वजन आता खूप वाढलेलं असतं बरं का प्रेक्षक हो, कारण अमृताने त्याच्यामध्ये वजनाच्या प्लेट्स घातलेल्या असतात. तर आता गुरुजी म्हणतात की हा शेवटचा आणि 11वा घडा आहे आणि फक्त ही फेरीच राहिलेली आहे. तर आता सुलक्षणाला मात्र उचलायलाच येत नाही काही केला तो घडा, आणि उचलते पण नंतर जाऊन तिच्यातला दम केलेला असतो. तर आता सुलक्षणाला उचलायचं तर सोडा, तर चालायला पण येत नाही. तर आता कावेरी बघते, हे माचा विश्वास आहे की ते हे व्रत पूर्ण करतील, तर मी हा विश्वास त्यांचा तुटू देणार नाही असं म्हणते. आणि कावेरी आता तो घडा आपल्या डोक्यावर घेते आणि सुलक्षणाला मात्र आपल्या ओढणीने बांधून त्या शंकराच्या पिंडीपर्यंत आणते. मग आता कावेरी आणि सुलक्षणा दोघे मिळून शंकराच्या पिंडीवर ते दूध घालतात, म्हणजे अभिषेक घालतात आता शंकराच्या पिंडीवर. त्या घड्यातून आता पाणी आणि दूध शंकराच्या पिंडीवर पडतं. तर आता एवढा सगळा प्रकार केल्यामुळे व्रत मात्र पूर्ण पूर्ण होतो. आणि आता सुलक्षणा देवासमोर थांबून कावेरीला म्हणते की मी आज तुझा सून म्हणून स्वीकार करते, मला वचन दे, माझ्या उदयला लवकरात लवकर घरी परत आणशील. आणि आता बघा प्रेक्षक हो, हे सगळं आता यश लांब थांबवून बघत आहे ह्या दोघींना. तर आता पुढे जाऊन सुलक्षणाला हेही म्हणते की माझ्या यश आणि अमृताचं सुद्धा लग्न लावून दे असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता बघा प्रेक्षक हो, हे वचन मागते आता सुलक्षणा कावेरीकडून सून म्हणून. तर प्रेक्षक हो, बघण्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे हे, की कावेरी खरंच असं वचन देते का सुलक्षणाला की लग्न लावून द्यायचं यश आणि अमृताचं ते. कारण आता कावेरीला मात्र संशय आलेला आहे अमृतावरती, तर त्यामुळे कावेरी आता काय करणार ते इंटरेस्टिंग असणार आहे. आणि हे काय चाललंय सिरियलमध्ये, म्हणजे नुसतं वचनांवर चाललंय सिरियल, म्हणजे ही मात्र काय, म्हणजे सुलक्षणा सगळ्यांकडनं हे वचन ते वचन घ्यायचं आणि त्यांना त्रास करायचं, हे खूप चुकीचं दाखवलंय ना प्रेक्षक हो. तुम्हाला का वाटतंय, म्हणजे सुलक्षणा सारखी सारखी वचनं घेत असते आणि कावेरीकडनं, तर त्या तिची मुलगी जी असते यमुना, तिच्याकडनं का वचन घेत नाही सुलक्षणा. पाप बेचारी, नुसतं कावेरीला त्रास देत असते ही सुलक्षणा. अमृता तर मर्डर करायला आले बघा प्रेक्षक हो यशचा. त्या दिवशी तो साप जो सोडलेला होता ना यशच्या खोलीमध्ये, तो साप सुद्धा ह्या अमृतानेच सोडलेला होता. ती तर मर्डर करायला आलेली आहे यशचा. तिचं काय प्रेम वगैरे नाही आहे यशवरती, किंवा लग्न करायचा हेतू नाही आहे. ती फक्त यशचा मर्डर करण्यासाठी, आणि सुलक्षणाला, जो तिची बहीण मेलेली असते ना, म्हणजे सुसाईडने त्या उदयनी कावेरीसोबत लग्न केलेलं असतं, तिची बहीण साधनाला सोडून त्याचा बदला घ्यायला आलेली असते बघा प्रेक्षक हो ही अमृता. आणि आता तिला सुलक्षणाला तेच दुःख द्यायचं असतं, म्हणजे तिला उदय तर मरायलाच पाहिजे असतो, आणि आता तिला यश पण नको असतो. त्यामुळे आता ती यशचा जीव घ्यायचाही प्रयत्न करत असते, आणि चिकूला तर ती त्रास करायलाच लागले, म्हणजे चिकूचा पण तिला आता मर्डर करायचाच आहे. तर बघा प्रेक्षक हो, इंटरेस्टिंग तर खूप होणार आहेत येणारे एपिसोड. आणि आता हे मेन एपिसोडमध्ये 16 ते 19 ऑगस्टच्या मध्ये दाखवलं जाईल. तर तुम्हाला काय वाटतं, कावेरी खरंच हे वचन देते का किंवा देत नाही, काय तुम्हाला वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब सगळं करा. आणि काही चेंजेस करायचे असतील तर तेही आम्हाला सांगा तुम्ही, म्हणजे आम्ही तेही करू. तर बघा प्रेक्षक हो, इंटरेस्टिंग गोष्ट काय, म्हणजे आता कावेरीला पण अमृता आणि यशची जवळीक बघून त्रास व्हायला लागला आहे. तर आता कावेरीचं प्रेम पण आता जेलेसीमध्ये रूप घेत आहे, तर तिला पण त्रास होतोय आता यशच्या जवळ कोणी दुसरी मुलगी आली तर. तर आता कावेरीचं मन पण तिला असंच म्हणणार की तुझं यश बरोबर प्रेम आहे, तू त्याच्याबरोबर बरोबर राहिलं पाहिजे. मात्र कावेरी सुलक्षणाला खूप जास्त इम्पॉर्टन्स देत असते, तर ती काय करेल हे आम्हाला नक्कीच माहीत नाही. पण हे मात्र नक्की की ती अमृताला क्रिमिनल म्हणून नक्कीच साबित करेल, आणि त्याच्यामुळे यशसोबत तिचं काही लग्न होणार नाही. पण कावेरीचं लग्न यशसोबत होईल का हे आम्हाला माहीत नाही. पण अमृताचं मात्र लग्न काय होत नाही यश सोबत. आणि मला असं वाटते की आता हा उदय पण लवकरात लवकर घरी येणार आहे, आणि त्याच्यामुळे ही सुलक्षणा, कावेरी आणि उदय तर नवरा बायको समजून घेतलेली असते.
त्यामुळे प्रॉब्लेम तो होणार की यश सांगणार कसं की माझं कावेरीवर प्रेम आहे आणि ती सिंगल आहे वगैरे. आणि उदय पण बहुतेक सगळ्यांचं मन दुखवायचं नाही म्हणून आता कावेरीलाच आपली बायको समजून घेणार असं वाटतंय प्रेक्षक हो. हा उदय जो आहे ना, हाच मेन टर्निंग पॉईंट आहे हा सिरियलचा. म्हणजे तो आल्यावर काय करेल, काय होईल, हेच खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता उदय येणार आहे बरं का प्रेक्षक हो सिरियलमध्ये. तो मेलेला वगैरे नाही आहे. उदयला नक्कीच आणणार आणि हम आपके है कौन मधल्यासारखं व्हायला नको. म्हणजे ह्या कावेरी आणि उदयचं लग्न ठरवणार आणि यश मात्र देवदास होणार असं व्हायला नको आहे खरं तर प्रेक्षक हो. आणि बघा प्रेक्षक हो, ती माधवी त्या अमृताला सोडून गेलेली आहे सुलक्षणाच्या घरी. तरी कोणाला डाऊट येत नाहीये. म्हणजे लग्न ठरलंय नुसतं म्हणून एवढे दिवस कोणी आपल्या मुलीला सोडून जातं का दुसऱ्यांच्या घरी? बहुतेक ती माधवी सुद्धा क्रिमिनलच असते बघा प्रेक्षक हो. काहीतरी पैशांचा घोळ आहे नक्की या सिरियलमध्ये. आणि माधवीला पण बदला घ्यायचाच असतो. आणि हे सगळं प्लॅन करून आलेले आहेत अमृता आणि माधवी. मात्र सुलक्षणा तर मूर्ख असतेच बघा प्रेक्षक हो. मंदार ज्यावेळी आला म्हणजे तो मकरंद, जो मकरंद बनून आला आणि निशाला तर दाखवतच नाहीये त्या दिवसापासून. पाहिलं का तुम्ही प्रेक्षक हो? निशा कुठेच दिसत नाहीये ना सिरियलमध्ये आजकाल. तर आता त्या मंदारसारखंच होणार ह्या अमृताचं पण. म्हणजे ही सुलक्षणा किती मूर्ख आहे. कायम लोकांना चुकीच्या पद्धतीने ओळखते. म्हणजे कावेरीला चुकीची समजते आणि त्या यमुनाला छान समजते, चांगली समजते, अमृताला चांगली समजते, त्या मंदारला चांगली समजायची. बघा प्रेक्षक हो, किती चुकीची आहे ही सुलक्षणा. आणि त्या उदयनी स्वतः आपला जीव वाचवला. म्हणजे ही अमृता अशी आहे तर तिची बहीण साधना ती पण तशीच होती असेल ना. आणि हे बहुतेक माहीत होत असेल उदयला की साधना ही मुलगी म्हणून चांगली नाही आहे म्हणून त्याने लग्न नसतं नाही केलं असेल तिच्यासोबत. पण हे सुलक्षणाला कोण सांगणार? हिला तर आंधळी आहे ही बाई. म्हणजे पुराव्यांशिवाय कुणावरही विश्वास ठेवत नाही आणि बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास आहे ह्या सुलक्षणाचा. आणि तिचा नवरा पण तसाच आहे. म्हणजे सुलक्षणा काही केली तिला काही म्हणतच नाही तो. आणि सुलक्षणाचे जे नियम आहेत की मुलींनी बाहेर जाऊन काम करू नये, माणसाने किचनमध्ये जाऊ नये, हेच किती पुरातन काळातले आहेत. आणि कावेरीला असं दाखवायचं होतं खरं तर की कावेरी अशी असते जी सुलक्षणाच्या विरुद्ध जाऊन ह्या सगळ्या प्रथांवरती मात देते, असं काहीतरी दाखवायला पाहिजे होतं. पण हे काय दाखवलंय म्हणजे शिकून आलेली जी असते कावेरी, ती आता ह्या अडाणी बाईच्या सानिध्यात राहून ती सुद्धा अडाणी झाल्यासारखी दाखवतायत प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतं? तर आता 16 ते 19 ऑगस्टच्या मध्ये जे काही दाखवलं जाईल ते खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षक हो. आणि नक्की बघा कोण होतीस तू काय झालीस तू चे भाग 16 ते 19 मध्ये खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी, प्रोमोसाठी, एपिसोडसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्हाला किती आवडतायत आमचे व्हिडिओज आणि कोणते कोणते सिरियल्स तुम्हाला आवडतात आणि अजून नवीन सिरियल्स तुम्हाला रिव्ह्यूजमध्ये ऐकायचे आहे ते कमेंट करून सांगा. आमचे आम्ही नवीन सिरियल्स पण घेऊ शकतो. आणि तुम्हाला बिग बॉस वगैरे आवडत असेल, बिग बॉस मराठी, तर त्याच्याबद्दलही कमेंट करा. तर तर प्रोमो मात्र इथेच संपलेला आहे प्रेक्षक हो. की कावेरी वचन देते की नाही हाच मोठा प्रश्न आहे या प्रोमोचा आणि दुसरं काही नाही आहे मोठं इतकं. तर त्यामुळे प्रोमो इथेच संपतो. मात्र ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू.